प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं आज निधन झालंय। वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालं। ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। उद्योग सूर्याचा अस्त झाला अशी भावना व्यक्त होतीये। रतन टाटा यांचा पार्थिव अंत्यदर्शनाकरता एनसीपीए ठेवण्यात आले येणार आहे। रतन टाटांच्या अंत्यदर्शनाकरता निवडक व्यक्तींना त्या ठिकाणी प्रवेश घेता येईल। अधिक माहिती घेण्याकरता आपले दोन प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अर्थात हेलेकाय या टाटांच्या निवासस्थानाबाहेरून आपले प्रतिनिधी चेतन ननावरे, तर एनसीपीएच्या परिसरातून आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्या सोबत जोडले जात आहेत। चेतन आणि भूषण तुमच्याकडे येणारच आहे, अधिक जाणून घ्यायचंय, पण मी माझ्या पीसीआर टीमला विनंती करेन की त्यांनी 3 दृश्य या घडीची महत्त्वाची दाखवावीत। खरं तर हेलेकाय या टाटांच्या निवासस्थानाबाहेर आता गर्दी होण्यास सुरुवात झालेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी सलामी देण्याकरता आता पोलीस मानवंदना देण्याकरता त्या ठिकाणी पोहोचतायत। पोलिसांचं पथक त्या ठिकाणी पोहोचतंय मानवंदना देण्याकरता। ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय, ज्या ठिकाणी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आहेत। तर एनसीपीए परिसरात देखील गर्दी होताना दिसतेय। तर काही आतली दृश्य सुद्धा आपल्याला हाती येतात। काही आतली दृश्य देखील आपण पाहूया, ज्या ठिकाणी निवासस्थानाच्या आतमध्ये देखील अनेकांनी गर्दी करण्यास आता सुरुवात केलेली आहे। काही जवळचे आप्त स्वकीय नातेवाईक हेलेकायमध्ये दाखल झालेले आहेत आणि टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं जात आहे। चेतन, थेट सुरुवातीला तुझ्याकडे येते। आपण पाहतोय पोलिसांचा पथक मानवंदना देण्याकरता आता त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे। काही वेळापूर्वीच त्या ठिकाणी सचिन तेंडुलकर सुद्धा दाखल झाल्याची दृश्य आपण पाहिलेली आहेत। आणि कोण कोण हेलेकायमध्ये पोहोचणार आहे, कसा हा एकूणच प्रवास असेल टाटांचा, आपलं घर, आपलं निवासस्थान हेलेकाय ते एनसीपीए पर्यंतचा, आता तिथं कोण कोण पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे आणि कोण कोण हेलेकायमध्ये पार्थिवाचं दर्शन घेत आहे। निश्चितच लागवी या हलेकाय निवासस्थानी जर आपण पाहिलं असेल, आत्ताच भारतरत्न सचिन तेंडुलकर आहे तो पोहोचलेला आहे अंत्यदर्शनासाठी। आणि ज्या प्रकारे आपण उल्लेख केलेला आहे की उद्योगपती जरी ते असले तरी त्यांचा वावर आणि त्यांनी संबंध जे जोपासले होते ते सर्व क्षेत्रांमध्ये होते। मग ते सचिन तेंडुलकरचं क्रीडा क्षेत्र असो, मनोरंजन क्षेत्र असो, उद्योग जगत असो किंवा राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्रामध्ये तर एक उद्योगपती असतानाही टाटांचा जो हातखंडा होता, त्यांचा वावर होता, त्याचमुळे कुठेतरी टाटांचं एक वेगळेपण आणि महत्त्व हे नेहमीच देशाला जाणवलेलं आहे। आणि आज म्हणून त्यांच्या जाण्याने ही उणीव भासणार आहे। तुर्तास आता पुढील तासभर त्यांचं पार्थिव आहे त्यांच्या निवासस्थानी ठेवलेलं आहे। त्यांचे जवळचे नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत, ते या ठिकाणी आता अंत्यदर्शनासाठी एक एक करून पोहोचतायत। जे व्हीव्हीआयपी आहेत, ज्यांच्याशी त्यांचे जवळचे नजीकचे संबंध होते, त्या व्यक्तीही आता या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे। या उलट 10:30 वाजता आता त्यांचं पार्थिव आहे ते एनसीपीएला हलवण्यात येईल आणि मग एनसीपीए मध्ये एकंदरीतच त्यांचं पार्थिव 5 तास सर्वसामान्यांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। मात्र तुर्तास तरी राष्ट्रध्वजामध्ये त्यांचं पार्थिव लपेटून त्याला पोलीस मानवंदना देणार आहेत आणि त्यासाठीच पोलीस असेल, पोलिसांचं ब्रँड पथक असेल, या दोन्ही तुकड्या आता हलेकाय या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। अवघ्या पुढच्या काही मिनिटांमध्ये हा पुढचा विधी आहे तो संपन्न होईल। माफ करा, काही सेकंद तुम्हाला थांबवते। याविषयी भावना व्यक्त करण्याकरता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चव्हाण साहेब, उद्योग सूर्याचा आज अस्त झालेला आहे, पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्रानं, देशानं दातृत्व जपणारा माणूस आज हरपलाय। पद्मभूषण स्वर्गीय रतन टाटा एक आगळं वेगळं नेतृत्व होतं। उद्योग जगतात त्यांनी टाटा समूहाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं, पण ते करत असताना फक्त नफ्याकडे पाहणं, जे इतर उद्योगपती फक्त त्या उद्योगातून आपल्याला किती लाभ होईल एवढंच बघत बसतात। पण रतन टाटांनी आपली संपत्ती, आपले उत्पन्न याचा उपयोग हा
सामाजिक कार्यकर्ता केला ते अत्यंत मोठं त्यांचं दातृत्व होतं. आणि मला वाटतं ते देशातल्या जे काही मोठे उद्योगपती किंवा श्रीमंत माणसं आहेत त्यातली सर्वात मोठे दानशूर व्यक्ती होते. आणि ही टाटा कुटुंबाची परंपराच आहे. अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षण संस्था टाटा समूहाने उभे केलेल्या आहेत. त्यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स असेल किंवा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च असेल, टाटा कॅन्सर हॉस्पिटल असेल किंवा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल रिसर्च असेल, अशा अनेक शिक्षण संस्थांमध्ये त्यांनी गुंतवणूक केली. टाटानी तीच टाटा घराण्याची परंपरा पुढे चालू ठेवली. आज देशाचं आणि महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. कारण त्यांना एक उद्योग जगतामध्ये एक आगळा वेगळा मान होता. त्यांच्या शब्दाला एक किंमत होती. त्यामुळं त्यांनी ज्या ज्या सामाजिक कार्यामध्ये लक्ष घातलं, उदाहरणार्थ आदिवासी बालकांचे कुपोषण असेल, त्या प्रयत्नामध्ये आम्ही एकत्रपणे काम केलेलं आहे. मुख्यमंत्री असताना अतिशय संवेदनशील ते नेते होते. फक्त उद्योगपती म्हणजे नफा कमवणं एवढंच त्यांचं उद्दिष्ट कधीच नव्हतं. देशाची आणि महाराष्ट्राची आणि देशातल्या उद्योग जगताची एक फार मोठी हानी झालेली आहे. मी त्याला श्रद्धांजली वाहतो. निश्चित चव्हाण साहेब, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. याविषयी भावना व्यक्त करण्याकरता आपल्यासोबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार जोडले गेलेले आहेत. वडेट्टीवारजी, कोविड काळातलं टाटांचं कार्य हे न विसरण्यासारखं आहे. नक्कीच भारताचा हा सुपुत्र पद्मविभूषण यांच्या टाटांच्या निधनाने एक महान उद्योजक, आपण जो निस्वार्थी उद्योजक म्हणतो, सामाजिक क्षेत्रातील आदर्श, ज्याला सामाजिक क्षेत्रातील आदर्श नेतृत्व, या नेतृत्वाने जगाचा निरोप घेतल्याने संपूर्ण देश नाही जगात हळहळ व्यक्त होत आहे. यांच्या निधनामुळं यांच्या योगदानाने उद्योग, समाजसेवा आणि संपूर्ण अगदी वडेट्टीवारांशी संवाद आपला काहीसा थांबतोय तांत्रिक अडचणीमुळे, पण उद्योग सूर्याचा अस्त झाल्यानं आता हेलेकाय हे जे टाटांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी आता आप्तस्वकीयांची गर्दी होताना दिसते. रतन टाटांचा पार्थिव अंत्यदर्शनाकरता NCPA मध्ये ठेवण्यात येणार आहे. अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते NCPA परिसरात आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडे. भूषण, 9:03 झालेली आहेत. जवळपास तासाभरानंतर, जवळपास 1.5 तासानंतर आपण म्हणूया, टाटांचा पार्थिव NCPA मध्ये आणलं जाईल. काय त्या ठिकाणी कोण कोण त्या ठिकाणी पोहोचणार आहे अंत्यदर्शनाकरता तयारी कितपत पूर्ण झालेली आहे, या सगळ्या संदर्भात अपडेट द्याल. तगडा पोलीस बंदोबस्त या सगळ्या परिसरात दिसतोय. नक्कीच लागवी, सध्या मी NCPA या ठिकाणी आहे, जिथे रतन टाटा यांचं पार्थिव साधारण 10 वाजता सुमारास इथं आणण्यात येणार आहे. साधारण 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत संपूर्ण 5 ते 6 तास इथं पार्थिव तिथं राहणार आहे. त्या निमित्तानं अनेक जे उद्योजक आहेत किंवा अनेक जे ज्येष्ठ असे प्रकारे जे अगदी सेलिब्रिटी म्हणा किंवा मोठे नेते म्हणा, सर्वजण इथे येणार आणि त्यांच्या एकंदर अंतिम दर्शन घेणार अशा प्रकारे संपूर्ण माहिती मिळत आहे. स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील इथे येणार आहेत. त्यांचं ते सुद्धा इथे येऊन रतन टाटा यांना मानवंदना देणार आहे अशा प्रकारे माहिती मिळत आहे. सध्या आपण हा संपूर्ण परिसर पाहिला तर आपल्याला चोख पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे. संपूर्ण जो रस्ता आहे तो आपल्याला बॅरिकेटिंग केलेला पाहायला मिळत आहे. अनेक नागरिकांना सध्या इथं थांबण्यासाठी मज्जाव केला गेलेला आहे आणि एकंदर संपूर्ण जो परिसर आहे तो सध्या त्याला संपूर्ण पोलीस बंदोबस्तामध्ये आपल्याला तैनात असलेला पाहायला मिळत आहे. आणि एकंदर साधारण 10 वाजता सुमारास हा रस्ता काहीसा मोकळा करून काहीसा येणाऱ्या जे VVIP पर्सन जे आहेत त्यांना येण्यासाठी संपूर्ण इथं परवानगी असणार अशा प्रकारे संपूर्ण माहिती मिळत आहे. आणि एकंदर सध्या संपूर्ण जो रस्ता आहे तो सध्या आपल्याला पोलीस बंदोबस्त तैनात आहे. आणि एकंदर 10 वाजता सुमारास इथून रतन टाटा यांचं पार्थिव इथं आणलं जाईल आणि एकंदर 10 ते 4 या वेळेमध्ये संपूर्ण यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी राहणार आहे. लागवी, निश्चित. आणि याच ठिकाणी अनेक VVIP सुद्धा पोहोचणार असल्यानं वाहतुकीत काहीसा बदल करण्यात आल्याचं कळत आहे. त्या अनुषंगानं काय अपडेट पोहोचत आहेत?
नक्कीच लागवी. आपण जर पाहिलं तर एनसीपी हा जो परिसर आहे तो आपण पाहू शकता मरीन ड्राईव्हला अगदी लागूनच हा संपूर्ण परिसर आहे. मरीन ड्राईव्हच्या अगदी शेवटचं टोक जर आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही अशा प्रकारे संपूर्ण एनसीपीचा परिसर आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये सध्या तरी नागरिकांना इथं थांबण्यास मज्जाव आहे. मात्र संपूर्ण मंत्रालयापासून जो रस्ता येतो त्या मंत्रालयापासून रस्त्यापासून थोडंसं आपलं सध्या वाहतूक आपल्याला सुरू असलेली पाहायला मिळत आहे. जो एनसीपीचा जो प्रमुख रस्ता आहे तिथे आपलं संपूर्ण वाहतूक जी आहे ती संपूर्ण बंद केलेली पाहायला मिळते आणि एकंदर संपूर्ण एनसीपीच्या परिसरामध्ये आपल्याला चोख पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे आणि एकंदर वाहतूक जशा जशा व्हीव्हीआयपी मुवमेंट्स होतील तशा तशा प्रकारे वाहतूक अधिक आपल्याला कठोर झालेली पाहायला मिळेल. अधिक जी बंद आहे ती आपल्याला झालेली पाहायला मिळते. सध्या तरी आपलं संपूर्ण जी वाहतूक आहे ती काहीशी आपल्याला सुस्थितीत असलेली पाहायला मिळत आहे. मात्र 10 ते 4 या वेळेत जेव्हा व्हीव्हीआयपी मुवमेंट असतील व्हीव्हीआयपी जेव्हा पर्सन इकडे येतील तेव्हा मात्र वाहतूक जी आहे ती आपल्याला बंद असलेली पाहायला मिळणार आहे. लागवी भूषण, आणि याच एनसीपीएतून पार्थिव जे ते संध्याकाळी साधारणतः 4 ते 4:30च्या दरम्यान वरळीच्या दिशेनं नेलं जाणार आहे. तो शेवटचा प्रवास, अखेरचा प्रवास एनसीपीए ते वरळी असा होणार आहे. त्या दृष्टिकोनातून काय विशेष खबरदारी घेण्यात येते? कुठले मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे का? कोणत्या मार्गावरून ही अंत्ययात्रा चालेल? कशी असेल त्याची व्यवस्थापना? या सगळ्याविषयी काय माहिती आहे? नक्कीच लागवी. साधारण 10 ते 4 या वेळेमध्ये रतन टाटा यांचं पार्थिव इथं आणण्यात येणार आहे. त्यानंतर 4 वाजता रतन टाटा यांचं पार्थिव जे आहे ते आपल्याला इथून वरळीला नेता येणार आहे. वरळीमध्ये वरळीतील स्मशानभूमीमध्ये येथे त्यांचे अंतिम संस्कार होणार आहेत आणि एकंदर शासकीय इतमामात त्यांचे अंतिम संस्कार होणार आहेत. एकंदर पाहिलं तर हा संपूर्ण जर एनसीपीचा परिसर पाहिला तर एनसीपीए पासून वरळी असा जो रस्ता आहे तो आपण जर पाहिला तर एकंदर हाजी अली मार्गे हा संपूर्ण जाण्याची शक्यता आपल्याला वर्तवली जात आहे. एकंदर त्या संपूर्ण वेळेमध्ये एकंदर चोख पोलीस बंदोबस्त असणार आहे आणि एकंदर नागरिकांना देखील काहीसा तिथं मज्जाव करण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे. एकंदर रतन टाटा यांचं जर व्यक्तिमत्व पाहिलं तर अगदी सामान्य नागरिकांना सुद्धा त्यांच्याबद्दल एक वेगळं अप्रूव आहे, एक वेगळी उत्सुकता आहे. एकंदर रतन टाटा यांचं व्यक्तिमत्व जे आहे ते सामान्य नागरिकांना भावणार अशा प्रकारे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी होईल अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे. मात्र सध्या तरी संपूर्ण जो रस्ता आहे तो आपल्याला सध्या निर्मूष केलेला पाहायला मिळत आहे आणि एकंदर 10 ते 4 या वेळेमध्ये व्हीव्हीआयपी मुवमेंट सुरू होणार आहे आणि एकंदर त्या वेळेमध्ये संपूर्ण रस्ता जो आहे तो अगदी त्याला पोलीस बंदोबस्त जे आहे तो अगदी वाढवण्यात येणार आहे. लागवी निश्चित. भूषण, तुम्ही असेच आमच्यासोबत जोडले राहा. थेट जाते आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे. चेतन, आपण पाहतोय टाटांच्या निवासस्थानाच्या बाहेर तुम्ही आहात. अनेक जण त्या ठिकाणी पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्याकरता पोहोचतायत. मग सचिन तेंडुलकरनं देखील त्या ठिकाणी उपस्थिती लावलेली होती. उद्योग क्षेत्र, सामाजिक, मनोरंजन, सांस्कृतिक, क्रीडा या सगळ्या क्षेत्रातील अनेक मान्यवर त्या ठिकाणी आता पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे. पण अशीही माहिती मिळते आज कॅबिनेट बैठक आहे आणि या बैठकीमध्ये 2 मिनिटाचं मौन पाळलं जाईल. शोक प्रस्ताव मांडला जाईल टाटांच्या निधना प्रित्यर्थ आणि त्याच दृष्टिकोनातून मुख्यमंत्र्यांचे सगळे आज दिवसभराचे कार्यक्रम रद्द झाले असल्याची देखील माहिती मिळते. या संदर्भात काय अपडेट आहेत? निश्चितच लागवी. सकाळी 10 वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबई महानगरपालिकेमार्फत केलेल्या वेगवेगळ्या विकास कामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा या दोन्ही सोहळ्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. चर्नी रोड या ठिकाणी हा कार्यक्रम होणार होता. मात्र मुंबई महानगरपालिकेने आत्ताच अधिकृत माहिती दिलेली आहे हा कार्यक्रम शासकीय दुखवट्यामुळे रद्द केलेला आहे. पुढील काळामध्ये हा कार्यक्रम घेण्यात येईल. तुर्तास त्याची वेळ कळवलेली नाहीये. मात्र आज होणारा चर्नी रोडमधील कार्यक्रम रद्द झालेला आहे. अशाच प्रकारे जे मनोरंजन आणि करमणुकीचे कार्यक्रम आहेत शासनाचे ते सर्व मुख्यमंत्र्यांनी आज रद्द केलेले आहेत. अर्थात नवरात्रीमुळे अनेक ठिकाणी मुख्यमंत्री भेटी देणार होते मात्र त्या कार्यक्रमांनाही आता मुख्यमंत्र्यांनी कात्री लावलेली आहे. फक्त आणि फक्त राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक आहे सकाळी 11 वाजता ती पार पडेल आणि या बैठकीमध्ये संपूर्ण राज्याचं मंत्रिमंडळ आहे ते रतन टाटा यांच्या राज्याच्या आपल्या योगदानाबाबत, त्यांच्या विकास कामांबाबत त्यांना 2 मिनिट शांत राहून श्रद्धांजली व्यक्त करेल आणि त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची ही बैठक पार पडणार आहे. आणि मंत्रिमंडळ बैठकीनंतर बरेच दिग्गज मंत्री आहेत. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवारांपासून अनेक मंत्री आहेत जे रतन टाटा यांच्या पार्थिवांचं अर्थदर्शन घेण्यासाठी पोहोचणार आहेत. आणि एकूणच जर आपण पाहिलं असेल तर दिवसभरामध्ये आपल्या महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील प्रमुख व्यक्ती आहेत, नामवंत राजकीय व्यक्ती आहेत, सेलिब्रिटी आहेत, मनोरंजन क्षेत्रातील, क्रीडा क्षेत्रातील अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आहेत ते टाटांच्या अंतिम दर्शनासाठी मुंबईत आपल्याला पाहायला मिळतील. लागवी.
निश्चित चेतन, जसा तुम्ही आता उल्लेख केलात की अनेक नामवंत व्यक्ती त्या ठिकाणी पोहोचतील टाटांच्या निवासस्थानाच्या बाहेर आणि आतमध्ये देखील. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणूस जपणारा, माणूस पण जपणारी ही व्यक्ती होती. त्यामुळे केवळ नामवंत व्यक्ती किंवा प्रथितयश व्यक्तीच नाही, तर सर्वसामान्यांची देखील आता निवासस्थानाबाहेर गर्दी होण्यास सुरुवात झालेली आहे. टाटांच्या पार्थिवाचं दर्शन घेता यावं आणि मनोमन आपली भावना व्यक्त करण्यात यावी याकरता अनेक सामान्य नागरिक या परिसरात गर्दी करताना दिसत आहेत. कसा एकूण हा सगळा परिसर आता गर्दीनं फुलून गेलेला आहे, या सगळ्या संदर्भात अधिक माहिती द्याल आणि ते वातावरण, तो सगळा परिसर आमच्यापर्यंत पोहोचवाल. निश्चितच लागवी हा मार्ग जो मी आता दाखवू शकतो की एकंदरीतच कुलाबा अवघ्या हाकेच्या अंतरेवरती या ठिकाणी ससून डॉक आहे. नेहमी या ठिकाणी एक वर्दळ असते, मच्छीमार असतील किंवा त्या वाहून येणाऱ्या गाड्या असतील. मात्र आज जर पाहिलं असेल तर काल मध्यरात्रीपासून ज्या प्रकारे सोशल मीडियावरती मेसेज व्हायरल झाले आणि रतन टाटा यांच्या निधनाचं वृत्त आहे ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलं आणि आता पहाटेपासूनच वेगवेगळे लोक आहेत परिसरातील. काही लोक दूर होऊन या ठिकाणी आलेले आहेत. मात्र पोलिसांकडून दोन्हीही मार्गांच्या जे कोपरे आहेत ते आता कुठेतरी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि त्या ठिकाणाहूनच एक फिल्टर प्रक्रिया सुरू आहे. जी बघ्यांची गर्दी या ठिकाणी उमटू शकते त्यांना पोलीस आवाहन करत आहेत. एनसीपीए मध्ये आपण जावं, 10:30 नंतर आपल्याला एनसीपीए मध्ये त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येईल. या ठिकाणी कुठल्याही प्रकारे अर्थदर्शन करता येणार नाही. अगदी टाटा कुटुंबियांशी निगडीत असलेल्या ज्या जवळच्या व्यक्ती आहेत, टाटांचा जो जवळचा मित्र परिवार आहे त्यांनाच या ठिकाणी दर्शनासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं भारतरत्न सचिन तेंडुलकर हा देखील या ठिकाणी पोहोचलेला होता आणि त्याने टाटांचं पार्थिवाचं अर्थदर्शन घेतलं आणि आता पुन्हा सचिन प्रमाणेच वेगवेगळे जे व्हीव्हीआयपीज आहेत ते या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतील आणि या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनंतर आता अनेक राजकीय व्यक्ती आहेत ते या ठिकाणी पोहोचतील. स्वतः उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही आपण पाहिलेलं असेल किंवा गोयंका असतील, त्यांनी ट्विटरवरतून एकंदरीत आपला शोक व्यक्त केलेला होता. त्यामुळे असे काही उद्योगपती आहेत ते या ठिकाणी येऊन अंत्यदर्शन घेऊ शकतात आणि त्यामुळे नेमकं आता कोण कोण येते याच्यावरती आपली नजर असेलच. मात्र नेहमी ससून डॉग सहित एकंदरीत नेव्ही नगरपर्यंत हा गजबजलेला परिसर आहे. त्याच आज कुठेतरी एक शोककळा उमटलेल्याचं पाहायला मिळतंय. लोक या ठिकाणी येत आहेत, पोलीस आवाहन करतायत. त्यामुळे इथे आलेली लोक आता पुन्हा एनसीपीच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. अर्थातच 10:30 वाजल्यानंतर एक जनसागर असेल तो एनसीपीच्या परिसरामध्ये आपल्याला उमटलेला पाहायला मिळेल. लागली निश्चित. चेतन आणि भूषण, तुमच्या दोघांचे सुद्धा आभार तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.